दिंडोशीमधील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ऑडिटनुसार या इमारतींची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन संपूर्ण इमारतींचा पुनर्विकास शासनाने करावा. आमदार सुनील प्रभू यांचं वक्तव्य. सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, माझ्या दिंडोशी विधानसभेतील अत्यंत गंभीर विषय आहे की शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील 33 इमारतींना मूलभूत सुविधापासून त्या वंचित आहेत आणि गेले अनेक वर्ष पुनर्विकासाचं काम जे आहे त्यासाठी दिरंगाई होत असल्यामुळे पावसाळ्यात या इमारती कोसळून वित्तहानी किंवा मनुष्यहानी होईल. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना असेल की आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाच्या आणि जरीमरी परिसरातील 2002 मध्ये 2600 रहिवाशांना या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आणि त्यापासून मुंबई महानगरपालिका इथे कुठची सुविधा देत नाही. या संपूर्ण इमारतीच्या परिसरामध्ये ढीक, कचरा या सगळ्या गोष्टी आहेत. सिवरेज लाईन फुटलेले आहेत, त्याच्यावरती रिपेअरिंग होत नाही आणि त्यामुळे या सगळ्या इमारतीतील लोकांमध्ये उद्रेक आहे. अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिसरामध्ये गेली 22 वर्षापासून ही लोक राहत आहेत आणि अनेक वेळा यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शिवशाही प्रकल्प शासनाकडे बजेटच्या वेळेला मागणी देखील करून देखील याला एकही रुपया अद्यापर्यंत दिला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा मुद्दा मांडत असताना माझा गंभीर विषय असा आहे की आता या सगळ्या इमारती ज्या आहेत त्या जीर्ण झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऑडिट करून या सी कॅटेगरीमध्ये या इमारती टाकल्यात, कधीही कोसळू शकतात, त्या ठिकाणी वित्त आणि मनुष्यहानी होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये शासनाकडे माझी गांभीर्याने विनंती आहे की अत्यंत गंभीर विषय म्हणून शासनाने याकडे पाहावं. माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये आहेत आणि या संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास जो आहे तो शासनामार्फत या ठिकाणी तातडीने केल्यास येत्या पावसाळ्यामध्ये जीर्ण झालेली कुठची इमारत कोसळून तिथे वित्त आणि किंवा मनुष्यहानी होणार नाही आणि जर झाली तर याला शासन जबाबदार असेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, यावरती गंभीर विचार करून तात्काळ आपण निर्णय घ्या आणि पावसाळ्यापूर्वी या पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात करा, अशी मी कळकळीची मागणी या सरकारकडे. भास्कर जाधव.